नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यात एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना घडली. लग्नाला नकार दिल्यानं बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंड सोबतचे शरीर संबंधाचे व्हिडिओ पॉर्न साईटवर अपलोड केल्यानं पुण्यात एकच खळबळ उडाली. पाहूयात हे प्रकरण नेमकं काय आहे. पुण्यातील एका 24 वर्षीय तरुणीसोबत एक अत्यंत धक्कादायक आणि विश्वासघातकी प्रकार घडला. या तरुणीचे एका 27 वर्षीय तरुण विनय शिरीष कुलकर्णी राहणार फुलेवाडी रिंग रोड याच्यासोबत प्रेमसंबंध होते. तरुणीने लग्नास नकार दिल्यानं तरुणाने त्याच्या शरीर संबंधावेळी चोरून काढलेले व्हिडिओ पॉर्न साईटवर अपलोड केले. हे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर काही वेळानंतरच ते व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर या तरुणीनं अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार तरुणी एका प्रतिष्ठित कंपनीत मॅनेजर या पदावर कार्यरत आहे. तर हा नराधम आरोपी प्रियकर हा एका कंपनीत ऑटोमोबाईल इंजिनियर आहे. 2 वर्षांपूर्वी त्यांची मैत्री झाली आणि त्यानंतर त्यांचे प्रेमसंबंध जुळले. या दरम्यान दोघांच्या संमतीने त्यांचे शरीर संबंध प्रस्थापित झाले. याच वेळी आरोपीनं तरुणीला कोणतीही पूर्वकल्पना न देत तिचे नग्न अवस्थेतील व्हिडिओ चोरून शूट केले. काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांचे संबंध तुटले आणि तरुणीनं लग्नास नकार दिला. त्यानंतर जवळपास 1 वर्षांपासून दोघांमध्ये कोणताही संपर्क नव्हता. जेव्हा पीडित तरुणीच्या एका मैत्रिणीला एका पॉर्न साईटवर तिचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ दिसला, आपली मैत्रीण अशा अवस्थेत इंटरनेटवर पाहून पीडित तरुणीच्या मैत्रिणीला मोठा धक्का बसला आणि तिनं तातडीनं पीडित तरुणीला याबद्दल माहिती दिली. हे सगळं सत्य समजताच पीडित तरुणी पूर्णपणे हादरून गेली. हा संपूर्ण प्रकार 30 डिसेंबर 2023 ते 12 मे 2025 या दरम्यान घडला आहे. प्रेमाच्या नात्याला काळीमा फासणारी ही संपूर्ण घटना 30 डिसेंबर 2023 ते 12 मे 2025 च्या दरम्यान घडलेली आहे. एका नामांकित कंपनीत मॅनेजर पदावर काम करणारी ही तरुणी होती आणि या तरुणीने खरं तर तिच्या बॉयफ्रेंड असलेल्या विनय कुलकर्णी याला लग्नासाठी नकार दिला. त्यामुळे त्याने या दोघांचे शरीर संबंध ठेवतानाचे चोरून व्हिडिओ काढले आणि त्याच्यानंतर हे सगळेच व्हिडिओ पॉर्न साईटवरती अपलोड सुद्धा केले. हा सगळाच प्रकार घडल्याच्या नंतर ही जी तरुणी आहे तिला मोठा मानसिक धक्का बसलेला आहे आणि त्यानंतर तिने संपूर्ण तिची जी काही तक्रार होती ती अलंकार पोलीस ठाण्यात दाखल केली आणि अलंकार पोलीस ठाण्याकडून पुढील जो काही तपास आहे तो आता चालू असलेला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.